जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्ही ते वाचू शकता. वॅकन्सी डिटेल्स दिलेल्या आहे. इथे टोटल 1930 जागांसाठी भरती होते, ज्यामध्ये ओपन साठी म्हणजे UR साठी 892 जागा, EWS साठी 193, OBC साठी 446, SC मधून आहात तर 235 जागा आहे, ST साठी 164 जागा आहे आणि PWBD मधून तुम्ही आहात तर 168 जागा आहे. आणि अप्लाय करण्यासाठी फक्त 25 रुपये इथे फी असणार आहे, जी की अत्यंत कमी आहे आणि सॅलरी पण चांगली आहे. लेवल 7चं तुम्हाला इथे पे मॅट्रिक्स मिळणार आहे. आणि कुठले कुठले सेंटर्स आहेत तर बघा तुम्हाला दाखवून देतो. जसं की तुम्ही इथे बघू शकता, नागपूर आहे, नाशिक आहे, नवी मुंबई, पणजी, त्यानंतर इथे बघा पुणे आहे, त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद पण आहे. अशा अनेक सेंटरवर ही एक्झाम होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही इलिजिबल असेल तर नक्की अप्लाय करा. भरपूर साऱ्या जागा आहे. कोणातर्फे हे अपडेट आलं आहे तर संघ लोकसेवा आयोग म्हणजेच युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्यातर्फे हे अपडेट आलंय. डिटेलमध्ये समजून सांगतोय काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, अप्लाय कसं करायचं, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, UPSC तर्फे हे अपडेट आलेलं आहे. ही यांची PDF आहे आणि अप्लाय करणं सुद्धा सुरू झालेलं आहे. तुम्ही ते बघू शकणार आहात. आता यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय म्हणजे एज किती तुमचं पाहिजे ते पण अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगतो. जसं की इथे बघा दिलंय, कमीत कमी तुमचं वय 18 आहे आणि UR EWS मधून तुम्ही अप्लाय करताय तर 30 वर्ष, OBC मधून अप्लाय करताय तर 33 वर्ष, SC ST मधून तुम्ही आहात तर 35 वर्ष आणि PWBD मधून तुम्ही आहात तर 40 वर्षापर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकताय. आणि जनरल OBC EWS मधून अप्लाय करताय तर फक्त 25 रुपये तुम्हाला इथे फी असणार आहे. त्यातल्या त्यात तुम्ही महिला आहात, SC झालंय, ST झालंय, तुम्ही अपंग उमेदवार आहात तर तुम्हाला कुठलीही फी नाही आहे. त्यामुळे चांगलं अपडेट आहे. कोणातर्फे हे अपडेट आला आहे तर इथे वाचू शकतात. UPSC ESIC नर्सिंग ऑफिसर भरतीबद्दल माहिती देतोय, ज्यामध्ये टोटल 1930 जागा आहे. मग तुम्हाला कॅटेगरीनुसार ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. नक्की तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे. सॅलरी किती जाते तर 63,300 रुपयांपर्यंत इथे तुमची सॅलरी जाते. अप्लाय कधीपासून करू शकतोय तर इथे वाचू शकता तुम्ही. 7 मार्च पासून अप्लाय करणं सुरू झालं आहे. शेवटची तारीख 27 मार्च आहे. म्हणजे 7 मार्च ते 27 मार्चमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तर सगळ्यात आधी फक्त तुमची लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कुठलीही मुलाखत वगैरे नाही आहे. त्यामुळे चांगली संधी आहे. जे एलिजिबल आहे, ज्यांचं शिक्षण या रिलेटेड झालं आहे, नक्की त्यांनी फायदा घ्या. आता इथे शिक्षणाचा क्रायटेरिया काय तर इथे बघा, नर्सिंग रिलेटेड तुमचं शिक्षण झालं पाहिजे म्हणजे BSc नर्सिंग तुमचं झालेलं आहे किंवा GNMचा 1 वर्षाचा अनुभव तुमचा आहे, MSc नर्सिंग झालं आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आता अप्लाय कसं करायचं तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. पहिल्यांदा UPSCच्या वेबसाईटवर तुम्ही आला असाल तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं इथे 1 टाइम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. 1 टाइम रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं, काय करायचं, सगळी माहिती इथे दिलेली आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहे, ज्यांचं शिक्षण झालं आहे, नक्की अप्लाय करा. जागा चांगल्या आहे, पेमेंट चांगलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट जॉब आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. आणि अशा जॉब अपॉर्च्युनिटीजसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.